भव्य दिव्य असा बदकामा महोत्सव पार पडला। तर त्यानिमित्ताने प्रमुख पाहुण्या म्हणून नवदुर्गातील एक दुर्गा विजयलक्ष्मीताई पुरी या लाभल्या होत्या। तर त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही आज इथे जमलो आहोत। तर तो कार्यक्रम कसा वाटला आता ताईंकडे आपण विचारण्यासाठी आलो, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया हा कार्यक्रम कसा वाटला। ताई, आपल्याला कार्यक्रम कसा वाटला? नमस्कार। जय ब्रतकम्मा सखी समिती यांनी आयोजित केलेला जो कार्यक्रम होता त्यासाठी आम्हाला प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित केले होते। सहसा मी कुठे असं जात नाहीये, पण यांचा असा आग्रह होता की हा खूप मोठ्या प्रमाणातून आपल्या समाजातल्या महिला एकत्रित येतात आणि खूप छान असं एक आध्यात्मिक धर्तीवर हा कार्यक्रम होतो। मग मलाही उत्सुकता वाटली होती की आपणही जावं, कारण आमच्या या पोलीस खात्यामध्ये असं जवळून बोलवणारे लोक खूप कमी असतात। म्हणून म्हटलं संधी मिळत असेल तर आपण जायला काही हरकत नाही म्हणून आम्ही गेलो होतो। पण खरोखरच अगदी इतकं भारावून गेलो आम्ही त्या पूर्ण कार्यक्रम पाहून। आणि आपल्या पूर्व भागातल्या जेवढ्या काही महिला आहेत त्या वेगळ्याच ते नवदुर्गाच्या चैतन्य घेऊन त्या रूपामध्ये सगळे उपस्थित होते। आणि त्याच्यामध्ये प्रथम यांनी ललिता कुंकुमार्चना केले, सहस्रनाम केले, त्यानंतर कुमारिका पूजन केले, त्यानंतर सुहासिनीचे पूजन केलेलं आहे। मग ब्रतकम्मा खेळण्यासाठी तो इतका मोठा भव्य दिव्य ब्रतकम्माची मूर्ती स्थापन केली होती। आणि त्यामध्ये आपल्या ह्या समाजातल्या जेवढ्या काही भगिनी आहेत एवढ्या छान नटून तटून जी काही आपली परंपरा आहे, पद्मशाली तेलुगू समाजातील महिला जे नवरात्र उत्सवामध्ये त्यांचा एक ब्रतकम्माचा उत्सव असतो। पहिल्या दिवसापासून ते उत्साहाने वेगवेगळ्या पद्धतीने ते व्यक्त होतात किंवा साजरा करत असतात। त्यामध्ये ब्रतकम्मासाठी आपल्या समाजातील पूर्व भागातील महिला येऊन एकत्र येऊन त्यांच्या त्या नेहमीच्या दिनचर्यामध्ये स्वतःसाठी एक दोन तास तरी आपण कसं जगायला पाहिजे असं त्यांना कळलंय। आणि या सगळ्याला कारणीभूत म्हणजे जय ब्रतकम्मा सखी समिती ह्या ज्यांनी धडपड करून यांना एकत्र राहण्याची ज्यांची निव्वळ निरपेक्ष भावनेने त्यांनी हे आयोजित केलं होतं। आणि त्या पद्धतीनं एवढा सुंदर कार्यक्रम झालाय। आणि कधी ना मी ब्रतकम्मा न खेळणारी सुद्धा मला सुद्धा त्या समूहामध्ये ताईंनी मला अगदी उत्साहाने तुम्ही खेळता तर मला काय करा, म्हणजे मी काय खेळू दे असं मलाही वाटलं। मग मी थोडस त्यांच्यासोबत मला शिकवले होते आणि मी खेळत होते। आणि खरोखरच आपली जी परंपरा आहे तेलुगू पद्मशालीचे ज्या काही महिलांचे सण असतील आणि ते असे साजरा करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी आपल्या हनुमनू शांतते अक्कासारखे आणि त्यांचं कोणाकडून काही अपेक्षा नाहीये, एक एकत्रित येऊ या उद्देशाने जी हे कार्यक्रम आयोजित केलं होतं तसं आयोजित करायला पाहिजे। आणि यापुढे सुद्धा पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही याच्यापेक्षा छान असं व्यवस्थित मोठ्या प्रमाणात करा। आणि यावेळेस तर जवळजवळ 500च्या पुढेच महिला एकत्र आले होते। त्यामुळे कार्यक्रमाला शोभा महिलांमुळे आणि कुमारिकामुळे आलेली आहे। तर खरोखरच तुमच्या मेहनत, तुमची जी काही तुमच्या मुलीची जी काही मार्गदर्शन आहे, त्यांना काय ज्या इच्छा आहेत ते पूर्ण इथे आपण एक आई म्हणून पूर्णपणे इथे संपूर्ण केलेला आहात। तरी आपल्या सगळ्या कुटुंबाला सुद्धा आपल्या समाजासाठी एवढं पुढाकार घेऊन तुम्ही करत आहात म्हणून आपल्यालाही मनापासून अभिनंदन। आणि कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद, आभार।